मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. प्रकाश आबा, एक शांत वादळ. प्रकाश नरहर कोठावदे, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आबा, एका शांत, प्रामाणिक, कष्टाळू आणि आयुष्यभर जबाबदाऱ्यांशी झुंज देणाऱ्या माणसाची ही कहाणी. 1951 साली वीरगावच्या मातीत त्यांचा जन्म झाला. मोठं एकत्र कुटुंब, माणसाने गजबजलेलं घर, नात्यांची ऊब आणि साधेपणातलं समाधान, अशा वातावरणात प्रकाश आबा वाढले. साधं गाव, साधं आयुष्य, पण त्या साधेपणातही हा मुलगा वेगळाच भासत असे. अभ्यासात हुशार, शाळेत नेहमी पहिला क्रमांक आणि अक्षर इतकं सुंदर की शिक्षकही त्यांची वही इतर विद्यार्थ्यांना दाखवत असत. शांत स्वभाव, कमी बोलणं, पण विचार खूप खोल. योग्य वेळी कमी शब्दात बोललेलं त्यांचं एखादं वाक्य कायम लक्षात राहायचं. आबांना व्हायचं होतं डॉक्टर. लोकांची सेवा करायची, पांढरा कोट घालायचा, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, हे स्वप्न त्यांनी मनापासून पाहिलं होतं. पण त्या काळात घरची आर्थिक परिस्थिती कठीण होती. मोठे भाऊ आधीच डॉक्टर होत होते. घरासाठी एकाच वेळी 2 जणांना एवढं मोठं शिक्षण देणं शक्य नव्हतं. आणि मग प्रकाश आबांनी स्वतःचं स्वप्न शांतपणे बाजूला ठेवलं. मन मारून, पण कुणावरही राग न धरता, त्यांनी डी फार्मसीचा मार्ग निवडला. कमी कालावधीचं आणि व्यवहार्य शिक्षण, आयुष्याने पहिला तडजोडीचा धडा त्यांना तेव्हाच शिकवला होता. नशीब अजूनही आबांवर मेहरबान होतं. 1970च्या दशकात त्यांना मुंबई रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळाली. भायखळ्यात घर होतं. त्या काळातलं मुंबईचं आयुष्य, मित्रमंडळी, फिरणं, गाठीभेटी, समुद्र किनाऱ्यावरच्या संध्याकाळी, ऑफिसमधला मान आणि आयुष्याबद्दलचा आत्मविश्वास, तो काळ म्हणजे प्रकाश आबांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता. तेव्हा ते फक्त हुशार विद्यार्थी नव्हते, तर आत्मविश्वासू, शांत, पण आतून गंभीर असा तरुण होते. स्वतःच्या कष्टावर उभं राहिलेलं आयुष्य आणि पुढे अजून खूप काही चांगलं होईल अशी खात्री. पण काही निर्णय आपण स्वतःसाठी घेत नाही, कुटुंबासाठी घेतो. घरच्यांना मुंबई खूप दूर वाटत होती आणि मग कुटुंबाच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी मुंबई सोडली आणि सटाण्यात परत आले. तो निर्णय फक्त शहर बदलण्याचा नव्हता, तो त्यांच्या आयुष्याचा प्रवाह बदलणारा निर्णय ठरला. सटाण्यात त्यांनी मेडिकल दुकान सुरू केलं आणि इथून त्यांच्या संघर्षाचा खरा अध्याय सुरू झाला. मोठ्या एकत्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, नातेवाईकांच्या गरजा, लग्नकार्य, आर्थिक मदत, अशा अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर येत गेल्या. स्वतःपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या स्वभावामुळे त्यांनी कधीच मागे हटण्याचा विचार केला नाही. 1979 मध्ये प्रकाश आबांचं लग्न नलिनीताईंशी झालं. सोंगीरच्या पाचपुते कुटुंबातील नलिनीताई, मेहनती, सामाजिक स्वभावाच्या आणि उत्तम विनोदबुद्धी असलेल्या. पुढचं संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रकाश आबांसोबत खंबीरपणे निभावलं. आबा तसे रोमॅन्टिकही होते. दर आठवड्याला ते नलिनीताईंना नवीन चित्रपट दाखवायला घेऊन जायचे. पण दिवसभराच्या कामामुळे थकलेल्या नलिनीताई मात्र अनेकदा चित्रपट बघता बघता झोपून जायच्या आणि आबा शांतपणे ते पाहून हसत बसायचे. 1982 मध्ये मुलगी स्नेहलचा जन्म झाला आणि 1987 मध्ये मुलगा अमोलचा. दरम्यान भावंड, नातेवाईक आपापल्या आयुष्यात स्थिरावत गेले, पण आबांचा आर्थिक संघर्ष मात्र वाढत गेला. 1970च्या दशकात मुंबईत आत्मविश्वासाने जगणारा, सरकारी नोकरी करणारा, मित्रपरिवारात रमणारा तो तरुण 1980च्या दशकाच्या शेवटी स्वतःलाच आयुष्यात हरवल्यासारखा वाटू लागला होता. एकेकाळी स्थिर आणि यशस्वी वाटणारं आयुष्य आता कर्ज, जबाबदाऱ्या आणि आर्थिक अनिश्चिततेमध्ये अडकून गेलं होतं. त्या काळात त्यांच्या मनात किती वेदना आणि निराशा असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. आधीच कमी बोलणारे प्रकाश आबा आणखी शांत झाले. ते नैराश्यात गेले, पण त्यांनी जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत, ते कोणाचा हेवादावाही केला नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या मृत्यूनंतर आबा पत्नी आणि 2 लहान मुलांना घेऊन 1990 साली नाशिकला आले.
खिशात पैसे नव्हते. त्यांनी फक्त 800 रुपयांच्या पगारावर नोकरी स्वीकारली आणि त्या नोकरीसाठी त्यांना रोज 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सायकलवरून पार करावं लागायचं. सकाळी ऑफिस, मुलाला सायकलवर शाळेत सोडणं, दिवसभर काम आणि पुन्हा तोच प्रवास. शरीर थकत होतं, मन आधीच थकलं होतं, पण हार मानणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. सायकल चालवताना स्वतःला पुढे ढकलण्यासाठी ते पायांबरोबर शब्दही उच्चारायचे. 1-2, 1-2, जणू स्वतःलाच सांगत होते, थांबायचं नाही. त्या कठीण काळात नलिनीताईंचे भाऊ विनोदादा पाचपुते यांनी त्यांना मोठा आधार दिला. काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मानसिक आधार बनून उभे राहिले. त्या काळात नलिनीताईंनीही खांद्याला खांदा लावून संसार उभा ठेवला. 800 रुपयाच्या पगारातूनही त्या दर महिन्याला 300 रुपये सटाणा मर्चंट बँकेला मनी ऑर्डरने पाठवत असत. कर्ज वसुलीसाठी येणारे अधिकारीही त्यांच्या प्रामाणिकपणाने भारावून जायचे. इतर ठिकाणी कठोर वागणारे हे लोक प्रकाशाबांच्या घरी मात्र आदराने चहा नाश्ता करून जात असत. कारण काही माणसांकडे पैसा नसतो, पण प्रामाणिकपणाची श्रीमंती असते. 1990च्या दशकात त्यांनी काही नोकऱ्या बदलल्या. पगार थोडा वाढला, पण पैसा कमावणं किंवा श्रीमंत होणं हा त्यांचा स्वभावच नव्हता. औषधांच्या व्यवसायात भरपूर नफा कमावता आला असता, पण प्रकाशाबा गरीब रुग्णांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना थेट होलसेल दरात औषधं आणून द्यायचे. त्यातून स्वतःसाठी एक पैसाही ठेवत नसत. लोकांना मदत करणं हेच त्यांचं समाधान होतं. 1998ला त्यांनी स्वतःचं घर बांधण्याचं आणि होलसेल मेडिकल व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं. पण ते व्यावसायिक नव्हते. ते फक्त कष्टाळू प्रामाणिक माणूस होते. व्यवसाय फारसा चालला नाही, ताण वाढत गेला, पण तरीही मुलांचं शिक्षण थांबू दिलं नाही. अमोल स्नेहल दोघेही अभ्यासात फार हुशार. अमोल बोर्डात आला, तर स्नेहल ही सगळ्या कलांमध्ये निपुण होती. मुलगी स्नेहलचं लग्न निलेश तरवारे यांच्यासोबत 2006 मध्ये झालं. पुढे स्नेहल TCS मध्ये कार्यरत झाली. मेहनत, चिकाटी आणि साधेपणा हे गुण तिलाही आई वडिलांकडूनच मिळाले. आणि मग 2008 मध्ये इंजिनिअरिंग नंतर लगेच अमोलला युरोप आणि दुबईमध्ये चांगली नोकरी मिळाली. घराची आर्थिक जबाबदारी त्याने उचलायला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयुष्याने हळूहळू दिशा बदलायला सुरुवात केली. अनेक वर्षांचं कर्ज हळूहळू फेडलं गेलं आणि 2012 पर्यंत संपूर्ण कर्ज संपलं. इतक्या वर्षांनी प्रकाश आबांनी पहिल्यांदा आर्थिक सुटकेचा श्वास घेतला. त्याच काळात स्नेहलला पुत्ररत्न झालं आणि प्रकाश आबा व नलिनीताईंनी नातू ओम सोबत नाशिकमध्ये खूप सुंदर वेळ घालवला. आणि त्यानंतर अमोलला IIM कलकत्ता येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. कदाचित हा क्षण प्रकाश बाबांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं मोठं फळ होता. पण नियतीने अजून परीक्षा संपवल्या नव्हत्या. 2014 मध्ये त्यांचा अपघात झाला. कमरेचं ऑपरेशन झालं आणि चालण्यावर परिणाम झाला. आर्थिक संघर्ष संपला होता, पण शरीराची झुंज सुरू झाली होती. 2018 मध्ये त्यांना पार्किन्सन्सचं निदान झालं. चारधाम यात्रेच्या काळातच त्याची सुरुवातीची लक्षणं दिसू लागली होती. त्या यात्रेत त्यांचे पुतणे विशाल यांनी त्यांची विशेष काळजी घेतली. पुढे ते मुलीकडे जपानलाही गेले. अनेक प्रवास केले, अनेक गोष्टी अनुभवल्या, पण त्या आजारामुळे त्या क्षणांचा आनंद ते पूर्णपणे घेऊ शकले नाहीत. शेवटची 8 वर्ष, विशेषतः शेवटची 3 वर्ष वैद्यकीय दृष्ट्या खूप कठीण होती. चालणं, बोलणं, पचन, स्मरणशक्ती प्रत्येक गोष्टीवर आजाराचा परिणाम होत होता. पण या सगळ्या वेदनांमध्येही प्रकाश आबांनी जगण्याची इच्छा कधी सोडली नाही. औषधं वेळेवर घेणं, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणं, त्यांनी शेवटपर्यंत हार नाही मानली. आणि या संपूर्ण प्रवासात नलिनीताईंनी ज्या प्रकारे त्यांची सेवा केली ती शब्दांच्या पलीकडली होती. औषधं, जेवण, वेळापत्रक, रात्रंदिवस काळजी, अगदी अंघोळ घालण्यापासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेपर्यंत त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या सेवेत झोकून दिलं. पार्किन्सन्स सारख्या अनिश्चित आजारात प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि त्या प्रत्येक दिवसात त्या त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. आयुष्यभर आबांनी लोकांसाठी जे चांगलं केलं होतं तेच चांगुलपण शेवटी त्यांच्या मदतीला धावून आलं.
अमोलचे मित्र GS मेडिकल कॉलेज मुंबईचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर तेजस साकळे यांनी 2021 पासून त्यांच्या उपचारात अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. फक्त औषधोपचार नाही, तर या आजाराचा शेवटचा टप्पा कसा असतो, कोणते कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात आणि काही वेळा आयुष्य लांबवण्यापेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते, हे त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे कुटुंबाला समजावून सांगितलं. त्या मानसिक तयारीमुळेच शेवटचा प्रवास अधिक शांत आणि सन्मानाने पार पडू शकला. डॉक्टर नीता पाटील यांनीही घरी येऊन उत्तम काळजी घेतली. त्यामुळे अनेक मोठ्या हॉस्पिटलायझेशन्स टळल्या. शेवटच्या 6 वर्षात अमोलनेही वर्क फ्रॉम होम करण्याचा मार्ग निवडला, जेणेकरून आबांच्या उपचारांमध्ये देखभालीमध्ये तो प्रत्यक्ष सहभागी होऊ शकला. 2021 मध्ये अमोलचे लग्न पनवेलच्या अंकिताशी झाले आणि आबांच्या आयुष्यात एक छोटासा आनंद पुन्हा उजाडला. नातू पार्थ. शेवटच्या 1.5-2 वर्षात पार्थ सोबत घालवलेला वेळ प्रकाश आबांसाठी जणू औषधच ठरला होता. घरात त्याचं रांगणं, हसणं, रडणं, चालण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं पाहताना प्रकाश आबा काही क्षणांसाठी स्वतःच्या वेदना विसरून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं होतं. या काळात त्यांचे मोठे भाऊ अण्णा आणि शोभावहिनी नियमितपणे त्यांना भेटायला येत असत. त्यांच्या भेटींमुळे प्रकाश आबांना मानसिक आधार मिळत होता. चारू आबा, दिलीप भाऊ, मंदामाई, भाची प्राची इत्यादी वीरगावकर जेव्हा जेव्हा भेटायला यायचे, प्रकाश आबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. मार्च 2026 मधील हॉस्पिटलायझेशन नंतर मात्र त्यांची प्रकृती पूर्वीसारखी राहिली नाही. कुटुंबाने घरीच ICUची व्यवस्था केली होती. आणि मग आला तो शेवटचा दिवस. 2 मे 2026 संध्याकाळी 5:30 ते 6:24 हा काळ संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातवंड सगळे त्यांच्या जवळ होते. त्यांना तीर्थजल देण्यात आलं, आशीर्वाद घेण्यात आले. छोट्या पार्थलाही त्यांच्या जवळ नेण्यात आलं. प्रकाश आबांनी आपल्या कुटुंबाकडे काही वेळा शांत नजरेने पाहिलं आणि मग अतिशय शांतपणे त्यांचा श्वास हळूहळू कमी होत गेला आणि संध्याकाळी 6:24 त्यांनी देह ठेवला. तो क्षण अत्यंत भावनिक होता. प्रकाश आबा नावाचं शांत वादळ आता शमलं होतं.